आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे असे म्हटले जाते। या आरोग्याला सांभाळून ठेवणे आणि अधिक सुदृढ करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते। यासाठी योगा हा एक सर्वोत्तम पर्याय म्हणून पाहिला जातो। याच योगा क्षेत्रांमध्ये शिक्षण घेऊन अनेकांच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षिका म्हणजे शिवम योगा अँड फिटनेस सेंटरच्या संचालिका दीपा विशाल कोल्हे होय। दीपा कोल्हे यांनी नाशिक युनिव्हर्सिटीमधून प्रथम क्रमांक मिळवत योगा टीचरचा डिप्लोमा केला आहे। यासोबतच योगिक सायन्समध्ये जळगाव येथील MJ कॉलेजमधून प्रथम क्रमांक मिळवत MA ची डिग्री देखील हस्तगत केली आहे। दीपा कोल्हे या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने योगा विषयात प्रावीण्य मिळविलेल्या शिक्षिका आहेत। दीपा कोल्हे या आज आपल्या शिवम योगा अँड फिटनेस सेंटरच्या माध्यमातून अनेकांना योग साधनेचा मार्ग दाखवित असतात। बाल संस्कार योग वर्ग, निरामय योग वर्ग, विकारग्रस्त योग वर्ग त्या सातत्याने सुरू ठेवतात। त्यांच्या मार्गदर्शनात अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये आपले कौशल्य दाखवले आहे। दीपा कोल्हे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे। शाळा, महाविद्यालये तसेच महिला मंडळ अशा अनेक ठिकाणी योग विषयक जनजागृतीपर व्याख्यान देखील त्या करीत असतात। विद्यार्थ्यांसाठी स्मरणशक्ती व एकाग्रतेसाठी अनेक ठिकाणी त्यांचे शिबिरांचे आयोजन केले जाते। शिवम योगा व फिटनेस सेंटरच्या माध्यमातून गेल्या 9 वर्षांपासून दीपा कोल्हे या अविरत सेवा पुरवित आहेत। 2022 ला संगमनेर येथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातून उत्कृष्ट योगा कोच म्हणून देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। दीपा कोल्हे यांनी एक संशोधन प्रबंध देखील प्रकाशित केला आहे। वृद्ध, विकारग्रस्त यांच्यासाठी विशिष्ट कार्यशाळांचे आयोजन देखील त्या करीत असतात। आपल्या योग साधनेतून समाजाला सुदृढतेकडे घेऊन जाणाऱ्या दीपा कोल्हे यांना मानाचा मुजरा।